आता एखादी बाई जर शॉपिंगला गेली साडी खरेदीला, ती जर वूड एलिमेंटची असेल तर तिचं गोष्ट काही ठरलेल्या असतात. दुकानात जाऊन कुठली साडी घ्यायची, कुठल्या रंगाची घ्यायची हे सुद्धा ठरलेलं असतं. राईट. आता जर ती फायर एलिमेंटची असेल तर ती 8 दिवस आधीपासून बोंबाबोंब सुरू करेल. ती सगळ्यांना मैत्रिणींना सांगेल, घरात सांगेल साडी खरेदीला जायचंय, एक्सायटेड एकदम, म्हणजे तिच्यासाठी तो उत्सवच आहे. तर जर आपण पुढे गेलो तर अर्थ एलिमेंट आहे, तर ती साडी घेताना ती घरच्यांचा जास्त विचार करेल. जर मी ही साडी घेतली तर ही माझ्या मुलीला होईल, माझ्या बहिणीला होईल. आता तसं जर आपण मेटलला गेलो तर किती सेल असू देत, ही व्यक्ती ब्रँडेड वस्तूच घेणार. म्हणजे सेलच्या दुकानात जरी गेले तरी जाऊन फ्रेश स्टॉक घेऊन येणार. तर वॉटर एलिमेंटच्या ज्या व्यक्ती असतात त्या पूर्ण रिसर्च करणार, कुठल्या प्रकारची साडी, त्याचे रेट्स काय आहेत, रिसर्च करून वगैरे ऑनलाईन शॉपिंगकडे त्यांचा कल असतो. आता फायर एलिमेंटची बायको असेल आणि फायर एलिमेंटचाच जर नवरा असेल तो शॉपिंगला फुल टू धमाल. पंचमहाभूत सिद्धांत, त्यामध्ये वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर हे 5 पंचतत्व येतात. आता त्या प्रकारची माणसं असतात, त्यांचे स्वभाव असतात, तसे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वेगवेगळ्या एलिमेंट्स प्रमाणे होतात. त्यामुळे मग तो पेशंट कुठला आहे, काय, त्याप्रमाणे ट्रीटमेंट प्लॅन ठरवतो. राईट. कारण मग समजा सेमच व्याधी असेल पण वेगवेगळ्या एलिमेंटच्या लोकांना द्यायची आपली जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा मग बदलायला लागते. येस, नक्कीच बदलायला लागते.